मंत्रे, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, खूप महिन्यानंतर आपल्या चॅनलवरती ब्लॉग येतोय, पण हा जो ब्लॉग आहे तो खूप सुंदर आहे आणि ठिकाण पण सुंदर आहे। खूप महिन्यानंतर जाते मी असे व्हिडिओज बनवायला, तर तुम्हाला सुद्धा हा ब्लॉग नक्की आवडेल आणि हा जे ठिकाण आम्ही आता एक्सप्लोर करायला जातोय ते सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल। तर आपण आता जाऊया त्या ठिकाणाला भेट द्यायला। तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा त्या व्हिडिओमध्ये राहा आणि तुम्ही सुद्धा बघा। तर येत आहे ना, चला। आता आपण आलो राजापूरमध्ये दुधपापेश्वर या मंदिरामध्ये भेट देण्यासाठी। तर तुम्ही सुद्धा आतून चला माझ्याबरोबर आणि आपण पण दर्शन घेऊया आणि बघूया आतून मंदिर कसं आहे। तर मित्रांनो, दुधपापेश्वर मंदिराला मी पहिल्यांदाच आले आणि खूप जणांच्या रील्स बघितल्या होत्या मी, आणि मला सुद्धा असं वाटत होतं की कधीतरी जाऊन आपण सुद्धा या मंदिराला भेट द्यावी। हे मंदिर खूप सुंदर आहे, शांत आहे आणि तेवढंच सुंदरतेने नटलेलं सुद्धा। आणि अशा या सुंदर मंदिराला मला आपल्या श्रावणातल्या पहिल्या शनिवारी भेट देता आली, हे माझं भाग्यच म्हणावं लागेल। मला खूप आनंद झाला की ह्या मंदिराला मला भेट देता आली। ह्या मंदिराचा इतिहास तुम्ही ऐकलात तर खूप सुंदर आहे। आपले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या मंदिराला भेट देऊन गेलेत आणि भेटी स्वरूपात त्यांनी या मंदिराला समयासुद्धा दान केलेत। ह्या मंदिराची इथेच स्थापना का झाली याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे। एक गुराखी होता, त्याच्या मालकाने त्याला एक दुभती गाय सांभाळायला दिली होती। एके दिवशी अचानकपणे गायीने दूध देणं बंद केलं। गुराख्याच्या मालकाने गुराख्यावरती चोरीचा आळ घातला। हा आळ गुराख्याला सहन नाही झाला। गुराख्याने गायीचा पाठलाग करायचं ठरवलं। कुठे जाते गाय, कुठे दूध देते हे पाहण्यासाठी गुराखी दुसऱ्या दिवशी गायीच्या मागावर गेला। तर त्याने पाहिलं की गाय एका झुडपामध्ये दूध देत होती। गुराख्याला या गोष्टीचा फार राग आला। गुराख्याने आपल्या हातातील कुऱ्हाड गायीवरती चालवली। गाय बाजूला सरकली, कुऱ्हाड जाऊन झुडपामध्ये लागली। झुडपातून अचानक रक्त यायला लागलं। गुराख्याने झुडूप बाजूला केलं, पाहतो तो काय, स्वयंभू महादेवाची महापिंड। गुराख्याला फार पश्चाताप झाला। गुराख्याने बाजूच्या डोहामध्ये उडी मारली आणि त्याच्या मागोमाग गायीने सुद्धा उडी मारली। महादेवानी त्या दोघांनाही आपले शिवगण पाठवून कैलास पर्वतावर नेले आणि या पापातून त्यांची मुक्ती केली। म्हणून या देवाला दुधपापेश्वर म्हणजे पाप धुणारा देव असेही म्हटलं जातं। आणि महादेवाने त्याला असा उशाप दिला की इथे येणारा प्रत्येक भक्तजन आधी तुझं दर्शन घेईल, त्यानंतरच माझं दर्शन घेईल। म्हणूनच इथे येणारा प्रत्येक भाविक पहिला नदीवर जाऊन पाय धुतो, त्याच्यानंतर दत्त मंदिराकडे जातो, त्याच्यानंतर कामेश्वराच्या मंदिरात जातो व त्यानंतर दुधपापेश्वर म्हणजे आपल्या स्वयंभू महादेवाचं दर्शन घेतो। असंही म्हटलं जातं, कोणताही प्राणी किंवा गाय दूध देत नसेल, आजारी असेल तर कामेश्वराला नवस केला जातो आणि त्या नवसानंतर गाय आणि प्राणी आजारातून बरे देखील होतात। मित्रांनो, दुधपापेश्वराची पिंड जर तुम्ही जवळून बघितलीत तर ती तुम्हाला अर्ध तुटलेल्या अवस्थेत दिसेल। तर तिचा वरचा भाग हा मलकापूरमध्ये धोपेश्वर गावामध्ये आहे आणि तिथे त्याला कपलेश्वर म्हटलं जातं आणि इथे त्याला दुधपापेश्वर म्हटलं जातं। तर मित्रांनो, ही होती दुधपापेश्वर मंदिराबद्दल थोडक्यात माहिती। काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा। मी पहिल्यांदाच या मंदिरामध्ये आल्यामुळे मला जेवढी माहिती मिळाली तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। तसेच हे दुधपापेश्वराचे 2 मुखवटे आहेत, त्यामागचा इतिहास काय आहे जर कोणाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला हा दुधपापेश्वराचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। हर हर महादेव।